नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. म्हणजे काही गोष्टींमधून वीज अगदी सहज वाहते, काहीमधून अजिबात नाही आणि काही आहेत ज्यांच्यातून थोडी थोडी वाहते. सुवाहक, निरोधक आणि अर्धसंवाहक असं का होतं? चला यामागचं विज्ञान समजून घेऊया. हा प्रश्न बघा. एका साध्या तारेतून वीज वाहते, पण रबरमधून का नाही? किती साधा प्रश्न वाटतो, नाही का? आपण हे रोज बघतो. पण ह्या साध्या दिसणाऱ्या गोष्टीमागे पदार्थांच्या गुणधर्मांचा एक जबरदस्त विज्ञान दडलेलं आहे. आणि आज आपण तेच उलगडून बघणार आहोत. तर याचं उत्तर कुठे मिळेल? ते दडलंय पदार्थांच्या अगदी आत, इलेक्ट्रॉनच्या अदृश्य जगात, त्यांच्या एनर्जी लेव्हल्समध्ये. हो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला अणूंच्या दुनियेत शिरावं लागेल. आणि हा सगळ्या रहस्याची किल्ली काय आहे माहितीये? ती आहे एनर्जी बँड थिअरी, म्हणजेच ऊर्जा पट्टा सिद्धांत. हा एकच सिद्धांत आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तोच आपल्याला सांगेल की वेगवेगळे पदार्थ विजेला वेगवेगळा प्रतिसाद का देतात. तर बघा, होतं काय, अणूंमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते विशिष्ट ऊर्जा पट्ट्यांमध्ये म्हणजे एनर्जी बँड्समध्ये फिरत असतात. या दोन बँड्स खूप महत्त्वाचे आहेत. पहिला आहे व्हॅलेन्स बँड. समजा हे इलेक्ट्रॉनचं घर आहे, जिथे ते आरामात बांधलेले असतात. आणि दुसरा आहे कंडक्शन बँड. ही अशी जागा आहे जिथे पोचल्यावर इलेक्ट्रॉन एकदम मोकळे होतात, फ्री होतात आणि मग ते विजेचं वहन करू शकतात. आता या दोन बँड्समध्ये म्हणजे इलेक्ट्रॉनचं घर आणि मोकळं मैदान यांच्यामध्ये जे एनर्जीचं अंतर असतं ना, त्याला म्हणतात बँड गॅप. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण या बँड गॅपची साईजच ठरवते की एखादा पदार्थ विजेचा सुवाहक असेल की निरोधक की काहीतरी वेगळंच. चला तर मग आपलं पहिलं उदाहरण बघूया. धातू म्हणजे मेटल्स हे विजेचे इतके चांगले सुवाहक का असतात? याचं उत्तर त्यांच्या बँड स्ट्रक्चरमध्येच आहे. जरा या डायग्रामकडे बघा. काय दिसतंय? इथे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँड हे वेगळे नाहीतच, ते एकमेकांवर अक्षरशः ओव्हरलॅप झाले आहेत, एकमेकात मिसळून गेले आहेत. म्हणजे त्यांच्यात काही अंतरच नाहीये, गॅपच नाहीये. आणि म्हणूनच धातूंमध्ये बँड गॅप जवळजवळ शून्य असतो. इलेक्ट्रॉनला आपल्या घरातून म्हणजे व्हॅलेन्स बँडमधून बाहेर पडून कंडक्शन बँडमध्ये जायला काहीही एनर्जी लागत नाही, काहीच नाही. त्यामुळे तिथे नेहमीच भरपूर फ्री इलेक्ट्रॉन्स तयार असतात. आणि म्हणूनच तांब, ॲल्युमिनियम, लोखंड यांसारखे धातू विजेचं इतकं चांगलं वहन करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका उघड्या दरवाजासारखं आहे. इलेक्ट्रॉन्ससाठी रस्ता एकदम मोकळा आहे. त्याला कंडक्शन बँडमध्ये जायला कोणताही अडथळा नाही. तो सहज येतो, जातो आणि म्हणूनच वीज अगदी आरामात वाहते. ठीक आहे, आता आपण अगदी याचं उलटं उदाहरण बघूया. निरोधक म्हणजेच इन्सुलेटर्स, रबर, काच, प्लॅस्टिक हे विजेला पूर्णपणे का अडवतात? चला बघूया. आता हा डायग्राम बघा. धातूंच्या डायग्रामपेक्षा कितीतरी वेगळा आहे, नाही का? इथे व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये बघा, केवढी मोठी दरी आहे, प्रचंड मोठा गॅप आहे. हा बँड गॅप इतका मोठा असतो की बिचाऱ्या इलेक्ट्रॉनकडे तो ओलांडून जाण्याइतकी एनर्जीच नसते. ते आपल्या घरात म्हणजे व्हॅलेन्स बँडमध्येच अडकून पडतात. आणि जर इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडपर्यंत पोचलेच नाहीत तर वीज वाहणार कशी? नाही वाहू शकत. म्हणजेच सोप्या भाषेत ही एक मोठी न ओलांडता येणारी भिंत आहे. इलेक्ट्रॉनसाठी कंडक्शन बँडपर्यंत जायचा रस्ता या भिंतीने पूर्णपणे बंद केला आहे. आणि म्हणूनच रबर, काच ह्यांसारखे पदार्थ विजेला रोखतात. बरं, आता धातू बघितले, निरोधक बघितले. आता वळूयात तिसऱ्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग प्रकाराकडे, अर्धसंवाहक म्हणजेच सेमीकंडक्टर्स. आपलं आजचं पूर्ण डिजिटल जग याच पदार्थांवर उभं आहे, हे लक्षात घ्या. यांचा बँड डायग्राम बघा. इथेही व्हॅलेन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये गॅप आहे. पण हा गॅप निरोधकांसारखा प्रचंड मोठा नाहीये आणि धातूंसारखा शून्यही नाहीये. हा एक छोटासा मॅनेज करता येण्यासारखा गॅप आहे. आणि हाच लहानसा गॅप त्यांना एकदम खास बनवतो. का? कारण थोडीशी जरी बाहेरून एनर्जी दिली, समजा उष्णता किंवा प्रकाश, तरी इलेक्ट्रॉन ही छोटीशी दरी ओलांडून कंडक्शन बँडमध्ये उडी मारू शकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपण डोपिंग नावाची एक प्रक्रिया वापरून त्यांची वीज वाहून नेल्याची क्षमता कमी जास्त करू शकतो, म्हणजे कंट्रोल करू शकतो. म्हणजेच आपली तिसरी उपमा ही परिस्थिती एका छोट्या दरवाजासारखी आहे. दरवाजा बंद आहे,
पण त्याला उघडायला फक्त थोडीशी ताकद लागते. थोडी एनर्जी मिळाली की दरवाजा उघडतो आणि इलेक्ट्रॉन आरामात आरपार जाऊ शकतात. हेच आहे अर्धसंवाहकांचं रहस्य. चला तर मग पटकन ह्या तिन्ही प्रकारांची तुलना करूया. या टेबलमध्ये सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, बँड गॅप धातूंसाठी 0, अर्धसंवाहकांसाठी थोडासा आणि निरोधकांसाठी खूप मोठा. आणि याच बँड गॅपमुळे त्यांची सुवाहकता बदलते आणि त्यामुळेच त्यांचे उपयोगही बदलतात. तारेसाठी धातू, चिप्ससाठी अर्धसंवाहक आणि तारांच्या कव्हरसाठी निरोधक. आता ही सगळी थिअरी झाली, पण ही फक्त पुस्तकांपुरती नाहीये. खरं तर या एका सिद्धांताच्या पायावर आपलं आजचं संपूर्ण डिजिटल जग उभं आहे. सिलिकॉन नावाचा जो अर्धसंवाहक आहे ना, तो आजच्या तंत्रज्ञानाचा अक्षरशः कणा आहे. इंटेल, TSMC यांसारख्या मोठमोठ्या कंपन्या ज्या अब्जावधी चिप्स बनवतात, त्या याच सिलिकॉनच्या गुणधर्मांचा वापर करून बनवतात. आणि हे सगळे गुणधर्म याच एनर्जी बँड थिअरीवर अवलंबून आहेत. आपले स्मार्टफोन्स, कम्प्युटर्स, सगळे गॅजेट्स हे सगळे इंटिग्रेटेड सर्किट्स आणि ट्रान्झिस्टर्सवर चालतात. आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीचा पाया काय आहे? तोच अर्धसंवाहकांची ती कंट्रोल करता येण्यासारखी सुवाहकता. म्हणजे बघा, एका साध्या वाटणाऱ्या एनर्जी बँड थिअरीने आपलं जग कसं बदलून टाकलं. अर्धसंवाहकांनी आपलं डिजिटल जग घडवलं. पण आता एक प्रश्न उरतो. सिलिकॉनने ही क्रांती घडवली, मग भविष्यातलं जग, पुढची टेक्नॉलॉजिकल क्रांती कोणता नवीन पदार्थ घडवेल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.